आमची मित्राचे 6 जण उत्तमनगरमध्ये राहिला आहे ती. त्यांचं वय 25 वय आहे आणि आत्ताच ही 20 एक दिवस झाले ते गाडी घेऊन थार. तर ही पुण्यावरून निघली होती फिरण्यासाठी, म्हणजे कोकणामध्ये फिरायला आली होती सगळीजण. तर येताना त्यांचा फोन नाही लागल्यामुळे आम्ही आमची मित्रमंडळी, आमचं विशाल शेळमकर, नागेश भोकल शेट्टी, करण थोरात, हे आम्ही मित्र म्हणजे असं विचार केला की बाबा कुठे गेलेत, काय गेलेत. त्यामुळे आम्ही तपास चालू केला पोरांनी आमच्या. हे आमचे वेल्हे गावाचे सरपंच आहेत ते, यांनी इकडं तपास चौकीला गेले, तपास चालू केला बाबा काय आहे काय नाही. तर मग ह्यांनी सगळं मॅप वगैरे आणला बाबा कुठे काय. मग इथून ह्यांना आधी लोकेशन गावलं की फिरायला गेलेले आहेत पुढं. तर हे तिकडं पण शोधून आले. त्याच्यानंतर त्यांना काय गावलं नाही. 2 दिवस इथंच राहून पोरं सगळे आमची शोधत होते. तर मग चौकीवाल्यांकडनं रेस्क्यू टीमनी मदत केली आम्हाला की बाबा इथं शोधू आपण. तर इथं शोधल्यानंतर खाली गेल्यानंतर त्यांना गाडीचं पुढची हेडलाईट गावली. त्याच्यानंतर मग ड्रोननी हे सगळं चालू केलं. मग आमच्या पोरांनी चालू केलं की बाबा इथं बघू. मग रेस्क्यू टीमने आम्हाला मदत केली आणि इकडं चालू केलं बघण्यासाठी. घटना ज्या वेळेला तुम्हाला समजली त्यामुळं त्यानंतर मित्र म्हणून कशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी शोध घेण्यासाठी किंवा कोणत्या यंत्रणांना पहिल्यांदा भेटलो? आम्ही पोलीस चौकीत गेलो. आधी चौकीनंतर आम्हाला सहकार्य केलं रेस्क्यू टीमने, चांगलं सहकार्य केलं की बाबा इथं बघू आपण, हे करू. तर ह्याच्यानंतर आम्ही चालू केलं सगळं. आणि आम्ही मित्रमंडळी म्हणजे असं भावासारखेच आहे आम्ही सगळेजण, की आम्ही सगळेजण आम्ही संघ राहतो. म्हणजे खाणं वगैरे संघ, उठणं बसणं आम्ही संघच करतो. त्यामुळे आम्हाला एक भीती वाटली की बाबा आमचे मित्र कुठे आहेत काय. तर घरच्यांपेक्षा आम्ही म्हणलं जाऊ. आणि मला तर आज कळलं, पण हे आमचे विशाल शेळमकर, करण थोरात, नागेश भोकल शेट्टी, हे पोरं अजून 2 दिवस झाले जेवले पण नाहीयेत की शोधतात आहे की बाबा कुठे आहेत आमचे मित्र, की काय झालंय पोरांना आमच्या, असं करून शोधतात आहे. अजून पण त्यांच्या मनात भीती की बाबा की असं वाटतं की त्यांना काय नाही झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं. आमचे मित्र म्हणजे आम्ही एका ताटात खाणारी आहेत, की आम्हाला भीती पण वाटते की बाबा घरच्यांपेक्षा आम्ही त्यांना जास्त जीव लावलेला आहे. साधारणतः ही घटना कशी आपणास कळाली आणि कशा पद्धतीने आता शोध मोहीम सुरू आहे? त्यांच्या घरचे कॉन्टॅक्ट करायला बघत होते की मुलं पोचली का नाही कोकणामध्ये. ते सांगून आले होते ना सगळ्यांना घरी जाणार आहे म्हणून. 3 दिवस राहायचा प्लॅन होता त्यांचा. तर ते काय ते फोन रिसिव्ह करत नव्हते. त्यामुळं वाट पाहिली त्यांची की बाबा परत रिटर्न फोन येईन, पण काय फोन नाही आला त्यांचा. रात्री आम्ही 11:30-12 पर्यंत आम्ही स्वतः येऊन तपासलं. त्यांचं लोकेशन काढलं पोलिसांमार्फत. त्या लोकेशनवर नव्हते. मग काल रात्री ड्रोनने चेक केलं तर ते गाडीचं इथं गाठात दिसलं, गाडीचा टप. त्यामुळे अंदाज लावून रेस्क्यूवाल्यांनी सकाळी तपास लावला.